आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बसवनगर आणि मंद्रुप येथे शुक्रवारी 6 मार्च रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एक तरुण आणि एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली। या दोन्ही घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। पहिली घटना बसवनगर येथे घडली। पल्लवी किसन पवार वय 19 राहणार बसवनगर तालुका दक्षिण सोलापूर हिने अज्ञात कारणावरून राहत्या घराच्या लोखंडी पाईपला काळ्या रंगाच्या साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली। मिळालेल्या माहितीनुसार पल्लवीचे वडील किसन लालसिंग पवार हे रिक्षा चालक असून शुक्रवारी सकाळी 8:30च्या सुमारास ते रिक्षा घेऊन बसवनगर येथील रिक्षा स्टॉपवर गेले होते। दरवाजा आतून बंद असल्याने संदेश पवार आणि रमेश नाईक यांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता हा प्रकार लक्षात आला। तिला ग्रामीण रुग्णालय मंद्रुप येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले। दुसरी घटना मंद्रुप येथील सकलेश्वर गल्ली परिसरात घडली। अभिजित सिद्धरामप्पा मेंढगुदले वय 25 राहणार मंद्रुप या तरुणाने घराच्या गच्चीवरील खोलीत पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अभिजितचा मंद्रुप येथे मोटरसायकल शोरूमचा व्यवसाय होता। गुरुवारी रात्री कुटुंबीय झोपी गेले होते। पहाटे 5च्या सुमारास त्याचा भाऊ सुमित मेंढगुदले जागा झाल्यावर अभिजित खोलीत नसल्याचे लक्षात आले। शेजारच्या खोलीत पाहिले असता अभिजितने पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला। उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले। दोन्ही प्रकरणांची मंद्रुप पोलीस ठाण्यात नोंद झाली असून हवालदार शिंदे व सहाय्यक फौजदार बापू शिंदे, पोलीस नाईक सचिन मसलखांब पुढील तपास करत आहेत।